उठल्या उठल्या तुम्ही आंघोळ करा कर ना करा, भांड्यासनी मात्र चकचकीत आंघोळी घालायलाच लागते. कधी कधी असं वाटते माझ्यापेक्षा भांड्यांचाच नखरच जास्त आहे. कारण यासनी आंघोळ घालायचं म्हटलं की नाही 100 लिंबाची शक्ती असलेला विमच आणा लागते. आयुष्यात कुठल्या वस्तूंचं अनबॉक्सिंग करू या ना करू, साबणांचं अनबॉक्सिंग आपल्याकडे रोजच असते. थंडे थंडे पाणी से नहाने चाहिए असं म्हणत या भांड्यासनी पहिला गारगार पाण्यानं आंघोळ घातली आणि धुवून झालेल्या परत बरोबर भांड्याची गॅसवर आणून थप्पी लावली. काम कसली बी असून दे, आपण लाजत पण नाही ऐकत पण नाही करायला. आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम किती पण असून दे, लात मारून भावानं हसत जगायला शिकले की नाही कुठल्याच अडचणी आपल्यासाठी लय मोठ्या वाटत नाहीत बघा. त्यामुळे अडचणींचा लय गुत्ता करत बसायचं नाही, अगदी प्रेमानं हाताळत त्यासनी हसत हसत सामोरं जायचं मित्रांनो. म्हणजे येणारा प्रत्येक दिवस की नाही डोकं देवीपेक्षा समाधानानं जगतं चांगलं येईल तुम्हाला. मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर एक खुदा होता है. त्यामुळे आपण लय लोड घेत बसायचं नाही. येणाऱ्या अडचणींना एवढंच सांगायचं आधीच आमच्या आयुष्यात ढीगबाला प्रॉब्लेम आहे, तुम्ही या आणि निवांत कोपऱ्यात बसा. बघता बघता 5 मिनिटात आई साहेबांचा नाश्ता तयार केलो. कारण कसं आहे माहितीये का, सगळी कामं एका बाजूला आणि आपल्या आई साहेबांची कामं एका बाजूला. 7.5 मिनिटात म्हणजे आपला नाश्ता की नाही घरगरीत तयार झाला. आणि मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आईशिवाय महत्वाची दुसरी गोष्ट कुठलीच नाही. जिनं आपल्याला जग दाखवलं की नाही त्याशिवाय दुसरी कुठली महत्वाची गोष्ट असूच शकत नाही हो. त्यामुळे आपलं सर्वस्व हे आपल्या आई साहेबच आहेत. राणी सरकारांचं सगळं आवडलं की नाही असं गंध लावल्याशिवाय आपला दिवस भावानं चालू होत नाही. आणि तुम्हाला असं वाटत असेल मी असं जगतोय म्हणून माझ्या आयुष्यात काय अडचणी नाही, पण मित्रांनो कसं आहे माहितीये का, पण माझ्या मनातलं दुःख आहे की नाही ती मी पाठीशी टाकून चेहऱ्यावर कायम एक स्माइल ठेवतोय आणि त्यामुळेच भावानं मी कायम समाधानी असतोय.